बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्यातील मतदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेक मतदारांना मतदार यादीत नाव न सापडल्यानं मतदान करता आलं नव्हतं। विधानसभेला मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आता निवडणूक आयोगाने विशेष काळजी घेतली आहे। मतदारांना आता एक QR कोड स्कॅन करून मतदार यादीत नाव कुठे आहे हे शोधता येणार आहे। या QR कोडचा वापर कसा करायचा याची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी। आपण पाहूयात। मतदारांच्या अंतिम याद्या आता झालेल्या आहेत आणि मागील लोकसभेमध्ये ज्यावेळेस अनेक मतदारांनी तक्रारी केल्या की आमचं मतदार केंद्रावर नाव नव्हतं, नावं सापडली नाही आहेत, मतदार केंद्राचा गोंधळ झालाय। आता या निवडणूक आयोगाने मात्र खबरदारी घेतलेली। आतापासूनच एक जाहिरात दिलेली ज्याच्यामध्ये एक स्कॅन कोड आहे आणि या स्कॅन कोडच्या माध्यमातून तुम्ही कसं शोधणार तुमची मतदान केंद्र नाव कुठं आहे हे आतापासूनच चेक करायचं सांगितलेलं आहे। मी आपणास दाखवणार आहे की याच्यावर तुम्ही जायचं आहे, या स्कॅन कोडला क्लोज मध्ये फोटो काढायचा आहे आणि त्या फोटोच्या दरम्यान तुम्हाला बघायचं आहे की एक क्लिक म्हणून येतं, त्याला केल्यानंतर एक स्कॅन कोड येतो, जो स्कॅन कोड तुम्हाला दिसतो इथे। याच्यानंतर आपण जर पाहिलं तर हे इलेक्शन कमिशनची वेबसाईट येते। याच्यामध्ये तुमचे इलेक्शन आधार कार्ड आणि मोबाईल नंबर रजिस्टर या तिन्हीपैकी ऑप्शन कुठले आहेत ते सिलेक्ट करायचे, तुम्हाला कशातनं करायचंय। आता मी इथे माझ्या मोबाईल रजिस्टरवरनं क्लिक करतोय, ज्याच्यामध्ये त्यानंतर तुमचं स्टेट येतं। आपलं स्टेट कोणतं आहे हे सिलेक्ट करायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मतदार यादीमध्ये नाव चेक करायचं। महाराष्ट्र इथं सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर तुम्हाला भाषा कुठली सिलेक्ट करायची, मराठी आणि इंग्रजी असे हिंदी असे ऑप्शन्स आहेत, त्याच्यामध्ये मी मराठी सिलेक्ट केलेलं आहे। माझं मतदार यादी कार्ड जे आहे, आधार कार्ड ज्याला लिंक आहे, तो माझा दूरध्वनी क्रमांक जो मोबाईल नंबर आहे तो मला इथे टाकायचा आहे आणि यानंतर इथे एंटर कॅप्चा जो येतो तो टाकायचा आहे। तो टाकल्यानंतर तुम्हाला एंटर कॅप्चा इथे टाकल्यानंतर साधारणतः एक दिसून येते की तुम्हाला एक्झॅक्ट काय पुढे करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही एंटर कॅप्चा टाकल्यानंतर सेंड OTPला क्लिक करायचं आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला दिसून येईल की तुमचा नेमका जो ID आहे, जो तुमचा मतदार यादी केंद्र मतदान केंद्र कुठलं आहे आणि नेमकं कोणतं आहे। जर ही दृश्य पाहिली तुम्ही तर याच्यामध्ये जवळपास दिसून येतं की माझा मतदारसंघ कोणता आहे, याच्यामध्ये कोणत्या ठिकाणी तो आहे माझं मतदान केंद्र, विधानसभा क्षेत्र कोणतं आहे आणि कशा स्वरूपामध्ये हे जो होतं। एकूण जर पाहिलं तर आत्तापासून मतदारांनी स्वतःचं मतदान केंद्र बदललं आहे का? अनेक ठिकाणी मतदान केंद्र बदलले गेलेले आहेत, अनेक ठिकाणी सोयी सुविधा लवकर व्हाव्यात या दृष्टिकोनातून अनेक मोठमोठ्या सोसायटीमध्ये जवळ मतदान केंद्र उभं केले गेलेले जातील। त्याच्यामुळे आत्तापासूनच तुम्ही स्वतःचे नाव, विधानसभा क्षेत्र, मतदान केंद्र जे पूर्वी होतं तेच आहे का हे आवर्जून चेक करायचं सांगतायत। निवडणूक आयोगाचं स्पष्ट म्हणणं आहे की मतदारांनी फक्त मतदाना दिवशी जागरूक राहायला नकोय। जर त्याच्या आधी तुम्ही तुमची नावं मतदार यादीमध्ये केली तर त्याच्याच माध्यमातून स्पष्ट होईल की तुम्ही खरंच जागरूक आहात का नाही, तुम्ही तुमच्या मतदानाविषयी पूर्वकल्पना स्वतःला आहे का नाही, ते करायचंय का नाही याबाबतची। कारण की राजकीय आरोप प्रत्यारोप हे सहज सोपे आहेत, पण प्रत्येक मतदाराने जागरूकही असणं तितकंच गरजेचं आहे। सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।